तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तर कार्यक्रम झाल्यानंतर विचारा, त्यासाठी अर्धा तास ठेवलेला आहे. सन्माननीय चरण इकडे हा बोटाने शिकवलेला धर्म नाही आहे. तुम्हाला आम्हाला जर चर्चा करायचा असेल तर चर्चेच्या माध्यमातून तुम्ही चर्चा करा. कोणाच्या कार्यक्रमात गोंधळ घालले हे शिकवलेलं नाही आहे. मी चरण इकडे तुम्हाला आम्हाला मी सांगतोय की हे कार्यक्रमात गोंधळ घालले हा तुमचा उद्देश नाही आहे. सर्वांना विनंती करतो की सगळेजण बसून घ्या. आपापल्या जागेवर बसा, आपापल्या जागेवर बसा. पोलीस प्रशासनाची लोक जर असतील सगळेजण बसून घ्या, सगळेजण बसून घ्या. नंतर त्यांना सन्मानपूर्वक मंचावर आणा किंवा बाहेर द्या. सगळे जण आपापल्या जागेला बसा. त्यांना जे बोलायचे ते एकट्याला त्याला बोलू द्या, त्यांना एकट्याला बोलू द्या. बाकी पुढे त्यांना एंटरटेन करू नका. सगळे आपापल्या जागेला बसा. इंग्रज साहेब, तुमच्या नेत्यांची शिकवण हे आहे का कोणाच्या कार्यक्रमात? त्यांना काही प्रश्न असेल त्यांना बाहेर जाऊ द्या. सगळ्यांनी आपापल्या जागेला बसा. मला जे बोलायचं आहे जे भाषण मी करत होतो सगळे आपापल्या जागेला बसा. जे मी आता भाषण करत होतो, जे मी आता वक्तव्य या ठिकाणी केलं त्याचा पुरावा मिळाला की नाही, त्याचा पुरावा मिळाला की नाही, हे वातावरण शांत करण्यासाठी माझ्या मागे घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा. जे वक्तव्य मी या ठिकाणी मांडण्यासाठी आलो की आज बौद्ध धर्माची परिषद आपण अकोटमध्ये आपण आयोजित केली भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने. आणि ज्या पद्धतीने आपण सगळे मंचावर बसून घ्या, मंचावरच्या लोकांनी सगळ्यांनी बसून घ्या.
न करता मला वाटतं हा काळाचा प्रकार तुम्हा दोघांना उत्तर हे उत्तर आहे तुम्हा दोघांना की तुमचं म्हणणं कुणाला ऐकायचं नाही. मी इकडच्या पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो प्रश्न विचारायचा वेळ प्रश्नाच्या वेळामध्ये आहे. त्या वेळेमध्ये ज्यांना प्रश्न आहे मी त्या अर्धा तास बसून राहील. अर्धा तास बसून आहे ज्याला प्रश्न मला विचारायचे तो मला विचारू शकतो. पण ही पद्धत की वक्तव्य सुरू आहे आणि मध्येच ते वक्तव्य लोकांपर्यंत पोहोचून द्यायचं तर माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.